नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये वाढ करण्यात आली, परंतु पावसाळी अधिवेशन होऊन 2 महिने झाले तरी अजूनपर्यंत GR निघालेला नाही। तर मग दिव्यांग बांधवांशी जो बेईमानी करतो म्हणजेच ईश्वरासोबत बेईमानी करतो, अशा प्रकारचे महत्त्वाचे वक्तव्य बच्चूभाऊ कडू यांनी केलेले आहे। आणि यापुढे ते आता दिव्यांग बांधवांचा GR निघण्यासाठी काय करणार आहेत त्या संदर्भात महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर मग ते काय म्हणाले आहे ते आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, दिव्यांग बांधवांसोबत बेईमानी म्हणजे ईश्वरांसोबत बेईमानी। माजी मंत्री बच्चू कडू 28 ऑक्टोबरला मुंबईत धडक देण्याचा इशारा। बुलढाणा या ठिकाणी ते बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली। सत्ताधाऱ्यांनी आजवर दिव्यांगांची अवहेलनाच केली आहे, मात्र प्रहारने दिव्यांगांची चळवळ उभी केली। आजवर माहीत नसलेल्या 5% निधी दिव्यांगांच्या पदरात पडत आहे। 7 दिवस उपोषण करून शासनाच्या मानधनवाढीचा निर्णय घ्यायला भाग पाडले, मात्र तेच मानधन 6,000 रुपये झाल्याशिवाय बच्चू कडू स्वस्थ बसणार नाही। दिव्यांगांसोबत बेईमानी म्हणजे ईश्वरासोबत बेईमानी हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगत संघटनेतील कार्यकर्त्यांनीही दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी तुटून पडा अशी कठोर ताकीद माजी मंत्री तथा बच्चू कडू यांनी दिलेली आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय मंत्री बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार हक्क यात्रा आज 31 ऑगस्ट रोजी बुलढाणा पोहोचली। स्थानिक जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात पार पडलेल्या दिव्यांग मेळाव्यात बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी तिरंग्या झेंड्याचे पूजन व वंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली। दिव्यांगांच्या प्रश्नावर एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना बच्चूभाऊ कडू म्हणाले की गेल्या 25 वर्षापासून दिव्यांगांसाठी आपण लढत आहोत। प्रहारमुळे दिव्यांगांना अस्तित्व मिळालेले आहे। काही स्वार्थी लोक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। ही लढाई जात पात धर्म पंथाची नसून वेदनेची आहे। दिव्यांगांना त्यांच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज असून 28 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन करत 6,000 रुपये भेटल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, राजेश पुरी, जयश्री गीते यांनी देखील विचार व्यक्त केले। यावेळी जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधवांची, विशेषतः दिव्यांग महिलांची उपस्थिती या ठिकाणी होती। तर मग मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी बच्चू भाऊ या ठिकाणी लढत आहे। बच्चू भाऊंना आपण सुद्धा साथ देणे गरजेचे आहे। या ठिकाणी आपल्याला आपले मानधन वाढ मिळणार आहे। मित्रांनो, दिव्यांगांच्या हक्कासाठी 250 गुन्हे बच्चू भाऊंनी घेतलेले आहेत। तर मेळाव्यात दिव्यांगांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचा आढावा घेताना आपण आमदार असताना एकूण 8 लक्षवेधी लावल्या आणि 182 शासन निर्णय काढले। तसेच दिव्यांगांसाठी लढताना आपल्यावर सुमारे 250 गुन्हे दाखल झाले आहेत। घटनेच्या अधिक मजबूतीसाठी आणि दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलली जातील। पैसे घेणाऱ्यांची लगेच हकालपट्टी केली जाईल। अपंगांसोबत बेईमानी करणाऱ्याला संघटनेत ठेवणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलेला आहे। संघटनेची नवीन दिशा, संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच नवीन रचना जाहीर केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्याला 3 जिल्हा प्रमुख देणार आहे आणि संघटना नव्याने उभी करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली। याशिवाय दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही बच्चू भाऊ यांनी दिलेले आहे। तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आता बच्चू भाऊंनी निर्धार केलेला आहे की 28 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या आंदोलनात प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हायचं आहे आणि जोपर्यंत 6,000 रुपये भेटल्याशिवाय परत यायचं नाही, म्हणजे 6,000 रुपये मानधन वाढ झालीच पाहिजेत, तोपर्यंत बच्चू भाऊ आता शांत बसणार नाही। त्यामुळे आता 28 ऑक्टोबर 2025ची तयारी करून ठेवा, कारण की मुंबईत आंदोलनाला जायचं आहे आणि या आंदोलनातून
आपले जे मानधन आहे ते 6,000 रुपये वाढ झालीच पाहिजेत, कारण की हे 2,500 रुपये देऊन सुद्धा अजूनपर्यंत दिव्यांग बांधवांचा GR आलेला नाही, अजूनपर्यंत त्यांना पैसे मिळालेले नाही। त्यामुळे आता बच्चू भाऊ 28 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि 28 ऑक्टोबरला आपल्याला मुंबईत धडक मोर्चा काढायचा आहे, त्या ठिकाणी आपल्या मानधनवाढीसाठी जायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।